बेकार कामगार वारसदार जनहित संघर्ष समितीचे ट्रस्टी आहेत सध्याचे आणि काही जण मेंबर आहेत. तर या प्रेस कॉन्फरन्सचा विषय हा आहे की साधारणतः 23 जानेवारी 2026 रोजी कुमार शंकर करजगी याने माझ्या विरोधात मी त्याला 1 कोटी रुपयाची पोलीस आयुक्तालयात खंडणी मागितली आहे असा त्यांनी एक अफवा पसरून एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. तर त्या बाबतीत हे स्पष्टीकरण करण्यासाठी आणि जुनेबेल भूखंड घोटाळा आणि त्याची सत्यता काय आहे आजच्या परिस्थितीत हे सांगण्यासाठीचे हे प्रेस कॉन्फरन्सचं आम्ही आयोजन केलं. तर कुमार करजगी याने त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये माझ्यावर असे ॲलिगेशन केले होते की मी 5 जानेवारीला पोलीस आयुक्तालयात हजेरी लावायला गेलेलो असताना तिथं डॉक्टर संदीप आडके त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर आले आणि माझे जे कोणी सहकारी होते सतीश राजपूत त्यांना डॉक्टर आडके यांनी सांगितलं की कुमार करजगीच्या विरुद्ध गेले 15 वर्षामध्ये बऱ्याचशा तक्रारी केलेल्या आहेत मी, त्याचा मला प्रचंड मोठा खर्च झालेला आहे आणि जर कुमार करजगीने मला त्याच्या मोबदल्यात 1 कोटी रुपये जर दिले तर मी सगळ्या तक्रारी मागे घ्यायला तयार आहे असं त्यांनी भर सोलापूरच्या पोलीस आयुक्तालयात मी त्याच्या सहकार्याला धमकी वजा खंडणी मागितली आहे असं त्यांनी धडधडीत प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे. याचबरोबर त्यांनी मी नुकतंच पोलीस आयुक्तांना याबाबतचं लेखी तक्रार सुद्धा डॉक्टर अडकेंच्या विरुद्ध दिलेली आहे आणि 4 पानी डिटेल प्रेस नोट त्यांनी दिलेली होती. तर ह्याची सत्यता अशी आहे की 5 जानेवारी 2026 रोजी नक्कीच मी आणि माझे हे सहकारी पोलीस आयुक्तालयात सुमारे 11 ते 12च्या दरम्यान उपस्थित होतो. तेथे कुमार करजगी हा आम्ही ह्या जुन्याबील भूखंड घोटाळ्यामध्ये केलेल्या 2017च्या तक्रारीमध्ये तो आणि त्याचे सहकारी कर्णिक हे जामिनावर बाहेर आहेत काही अटी शर्तींवर. त्यातली एक शर्त अशी आहे की दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी 11 वाजता कुमार करजगीला पोलीस आयुक्तालयात येऊन हजेरी लावावी लागते कंपल्सरी. त्याच्यासाठी ते तिथं आलेले होते. त्याच्याबरोबर अजून 2 कोणतरी व्यक्ती होते. त्याचा आणि आमचा काही मात्र संबंध नाही. त्याच्याशी तिथं कुठलंही आमचं बोलणं किंवा त्याच्या सहकार्याशी कदापिही झालेलं नाही. आणि त्यांनी हे सुद्धा प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं आहे की 1-2 वर्षापूर्वी सिटी सर्वे ऑफिसमध्ये डॉक्टर आडकेंनी माझ्यावर खोटी तक्रार केली की मी दमदाटी केली आणि मारामारी केली. त्या बाबतीत FIR दाखल झाली, पोलिसांनी चौकशी केली, ती खोटी झाली. हे धादांत खोटं आहे. आम्ही 27 तारखेला पोलीस आयुक्तालयात जाऊन M राजकुमार पोलीस आयुक्तांना समक्ष सगळेजणांनी भेटून ही लेखी तक्रार दिलेली ही ओरिजिनल कॉपी आहे. त्याच्याबरोबर आत्तापर्यंत ज्या रिसेंट पेपरमध्ये सगळ्या माझ्या बाबतीत त्या लोकमत हे मी दाखवायला आणलंय. सकाळ, संचार, केसरी, दिव्य मराठी, जनसत्य आणि अशा अनेक न्यूजपेपर सोलापुरातील आणि न्यूज चॅनल्स यांनी माझ्या बाबतीत त्या बिनबुडाच्या खोट्या बातम्या कुठलीही शहानिशा करता डॉक्टर संदीप आडके यांनी मागितली 1 कोटी रुपयाची खंडणी कोणाच्या धडधडीत छापलेल्या आहेत. त्यापैकी फक्त सकाळ आणि दिव्य मराठी या पेपरनी मला व्हॉट्सॲपवर कॉन्टॅक्ट करून, कारण मी त्यावेळेला सुदानमध्ये होतो, त्यांनी माझं स्पष्टीकरण मागितलं आणि ते स्पष्टीकरण त्यांनी थोडक्या शब्दात दिलेलं आहे. ही गोष्ट खोटी आणि त्या बाबतीत मी आल्यानंतर स्पष्टीकरण देऊन कुमार करजगी आणि त्या माणसावर मी केस दाखल करणार आहे अब्रू नुकसानीचा दावा असं त्यांनी लिहिलेलं आहे. बाकी कुठल्याही मीडियाने यूट्यूब चॅनल्स म्हणा किंवा कुठल्याही पेपरने ही गोष्ट पत्रकारितेमध्ये बसत नाही. नंबर 2, त्याच्याबरोबर आता रिसेंटली 2-3 वर्षात एवढ्या आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत. या सगळ्या तक्रारी जोडून आम्ही M राजकुमार साहेबांनी ही गोष्ट समक्ष सांगितली की हा माणूस एकतर 137 एकर जागेच्या आमच्या ट्रस्टच्या भूखंड घोटाळ्यामध्ये जामिनावर बाहेर आहे. त्याच्यावर अनेक गंभीर FIR आणि गुन्हे दाखल आहेत. तो 2017 साली 8 महिने जेलमध्ये होता.
आणि त्याला कोर्टामध्ये मागच्याच 11 जानेवारी 2025 रोजी त्याचं जामीन कॅन्सलेशन प्रोसेसमध्ये त्यांनी ॲफिडेविट दिलंय की इथून पुढे मी असे कुठलेही गुन्हे करणार नाही, मी दरवेळेला हजेरी लावेन, कोर्टामध्ये तारखेला उपस्थित राहीन, कुठल्याही जागेचे व्यवहार करणार नाही, कुठल्याही मेंबर्स किंवा लोकांवर असे अलिगेशन्स किंवा दडपण आणणार नाही, हे लेखी ॲफिडेविट त्यांनी दिलेला आहे आणि हे सगळ्याचे इथं माझ्याकडे पुरावे आहेत. त्यावेळेला त्याला शेवटचा चान्स म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने त्याला जामीन रद्द करणार होते, पण त्यांनी ॲफिडेविट घेऊन दिल्यामुळे त्याला एक शेवटचा चान्स दिलेला आहे. एवढं असूनही 2 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं की सिटी सर्वे ऑफिसमध्ये असं झालं होतं. त्यांनी सांगितलं की मी खोटी तक्रार केली. त्यात पोलीस खात्याने काय केलं आहे की ही तक्रार आम्ही द्यायला गेल्यानंतर माझी FIR NCR घेऊन घेतली. नंतर आम्ही आयुक्तालयात गेल्यावर आयुक्तांनी त्याला FIR नोंद करून घ्यायला लावली. FIR नोंद करून घेतल्यावर सुद्धा तिथल्या सदर बाजार पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज होते लकडे साहेब, त्यांनी कोर्टामध्ये ॲप्लिकेशन दिलं की ही तक्रार FIR स्क्वॅश करा. त्या कोर्टात मी केस लढलो आणि ही ऑर्डर आहे. कोर्टाने ऑर्डर दिलेली आहे की ही गोष्ट खरी आहे की डॉक्टर अडके त्यांच्या सहकार्यांना दमदाटी आणि मारामारी त्यांनी भर सिटी सर्वे ऑफिसच्या आवारात केलेली आहे. ही स्क्वॅश करता येत नाही, रिएन्क्वायरी करा म्हणून ही ऑर्डर आहे. तर त्याच्यामुळे पहिली गोष्ट कुमार करंजगे जे सांगत होता की मी खोट्या तक्रारी केल्या ते दादांत खोटा ही ऑर्डर मी तुम्हाला देईन. ह्याच्यामध्ये तिथलं पोलीस खातं यांना कसं पांघरून घालत आहे हे दिसून येत आहे. आणि वारंवार आम्ही इतक्या तक्रारी केल्या की आमच्या जागेमध्ये एक्झिबिशन भरवणं, फूड फेस्टिवल भरवणं, जागा लीज करणं, विकणं किंवा सर्कसला देणं, गाड्या विकायला देणं, बॅनर लावायला देणं, हे त्याचे उद्योग अजूनही चालू आहेत. त्या बाबतीत आम्ही वारंवार तक्रार करून सुद्धा पोलीस खात्याने कुठल्याही गंभीर FIR सुद्धा त्याची NCR दाखल केली नाही. हे सगळेही पुरावे मी पोलीस आयुक्त कार्यालयात साहेबांना दाखवल्यात. त्यांनी पहिली गोष्ट सगळ्यात मला ही सांगितली आम्हाला की त्यांनी आजपर्यंत माझ्यापर्यंत कुठलीही तुमच्या विरुद्ध तक्रारच दिलेली नाही. 5 जानेवारीपासून आजपर्यंत 2 दिवसापूर्वी आम्ही भेटलेलो होतो. याचा अर्थ त्यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये जे सांगितलंय की हे बघा 4 पानी प्रेस नोट मध्ये मी पोलीस तक्रार सुद्धा जोडली आहे, हे दादांत कुमार करंजगेने तुम्हाला खोटं सांगितलेलं आहे. नंबर 2, अशी कुठलीही गोष्ट झालेली नाही. कुमार करंजगे किंवा त्याच्या कुणाशी आम्ही बोलत सुद्धा नाही. आणि हे सगळे तिथं विटनेस आहेत. तर आम्ही 5 जानेवारीचं CCTV फुटेज त्यावेळेचं आम्ही मागितलेलं आहे. ते त्यांनी तत्वता देण्यास मान्य केलेलं आहे पोलीस आयुक्तालयातली. दुसरी गोष्ट, त्याला अनेक गंभीर गुन्ह्यामध्ये लिप्त आहे आधीपासून. आमच्या संस्थेतच नाही, सोलापुरातल्या असंख्य लोकांना त्यांनी टोप्या घातल्यात, फसवणूक केली आहे, जागेचे गैरव्यवहार केले, लाखो कोटी रुपये घेतलेले आहेत. त्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्या सगळ्या तक्रारी करून जर जो माणूस माझ्यासारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या माणसाला जो भारतामध्ये ऑर्थोपेडिक सर्जन मध्ये टॉपमोस्ट आहे, त्याला जर अरे तुरे बोलत असेल, त्याला विक्षिप्त म्हणत असेल, त्याला एक पिसाळलेला कुत्रा म्हणत असेल भर समाजामध्ये, तर त्या माणसाला 4थी शिकलेल्या डॉक्टर कुमार करंजगेला समाजामध्ये राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्याच्यामुळं त्याच्यावर तात्काळ तडीपारी किंवा स्थानबद्धता करा आणि जोपर्यंत त्याचं बेल कॅन्सलेशन होत नाही तोपर्यंत त्याला जेलमध्ये ठेवा, असं आम्ही लेखी या पुराव्यासहित दिलेलं आहे. आणि CP साहेबांनी तात्काळ त्याच्यावर ऍक्शन घेऊन त्याची तडीपारी किंवा त्याची स्थानबद्धतेची प्रोसेस सुरू केलेली आहे. ही गोष्ट सगळी खोटी असताना सुद्धा आता त्याच्या पुढे सुद्धा त्यांनी म्हणलं की आमची चॅरिटीमध्ये सुद्धा एक केस चालू होती, त्याच्यामध्ये त्यांनी खोटंच ऍप्लिकेशन घातलंय की मी हे संस्थेचा अध्यक्ष आहे. आता संस्था जुनी मिल बेकार कामगार वारसदार जनहित संघर्ष समिती ही कुमार करंजगेने स्थापन केली, हे कोणीही अमान्य करत नाही. चॅरिटी कमिशनर सुद्धा मान्य करतात, आम्ही सुद्धा मान्य करतो. पण जी जागा 137 एकर जागा भरण्यासाठी 88 साली कोर्टाच्या लिलावातनं ती जागा आम्हाला ऑनर झाली, त्याचे सगळे पैसे मी आणि माझ्यासारखे जे सगळे लोक आहेत त्या सगळ्यांनी भरलेले आहेत. त्या 9,36,00,000 जे भरून जे आम्ही ही जागा कोर्टाकडनं 1 ते 5 लॉट मध्ये घेतली आहे. आणि हे माझं ऑफिशियल मेंबरशिप असल्याचं पावती आहे. जुनी मिल बेकार कामगार संघटना 1988 संदीप शंकरराव अडके अशी पावती कुमार करंजगेकडे पण नाही आहे. हे सिद्ध करता आहे
की मी त्याचा फाउंडर मेंबर आहे आणि हे सुद्धा मेंबर आहेत. दुसरी गोष्ट, चॅरिटी कमिशनरनी मी ह्याचा ट्रस्टी आहे हे मान्य केलेलं आहे, ही ऑर्डर सुद्धा झालेली आहे. आणि ही संस्था गेले 2.5 वर्ष आम्ही रिफॉर्म करून मी आणि हे सगळे ट्रस्टी हे संस्था चालवत आहे, ही सत्यता आहे. पण कुमार करंजगेंनी ह्या जागेचे 1996 आणि 98 साली 1 ते 5 लॉटमध्ये सोलापूरमध्ये मोरारजी पेठ असेल, उमानगरी असेल, हे कंबर तलावाजवळील वॉटरफ्रंट मोतीबाग आहे किंवा एसटी स्टँड समोर आहे आणि 65 एकर जी मूळ जागा आहे जुनी मिल कंपाऊंड मधली ती, अशा विविध 5 लॉट मधली जी जागा आहे ती मिळाल्यानंतर ती जागा सुद्धा ट्रस्टच्या नावे मिळालेली आहे. हे मागच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी कागदपत्र सहित दाखवलंय. त्याची मोजणी सुद्धा ट्रस्टच्या नावे झालेली आहे. एवढं झाल्यानंतर त्यांनी बोगस उमा सहकारी गृहनिर्माण संस्था आपल्या वडिलांच्या पाण्याच्या इथल्या जागेवर बनवली. ही जागा त्याच्यामध्ये वर्ग केली. सिटी सर्वेच्या लोकांना पैसे देऊन हाताशी धरून आमच्या ट्रस्टचं नाव न लावता बोगस उमा सहकारी संस्थेचं नाव लावलं. ते सगळ्या तक्रारी आम्ही केलेल्या आहेत, ते सगळं रिवर्ड झालेलं आहे. कुमार करंजगेंचा जामीन कॅन्सल होणार आहे, ते प्रोसेसमध्ये आहे. वारंवार तो गुन्हे करत आहे. तर तो सारखं म्हणतोय की मी वर काय घेऊन जाणार आहे, तू वर नाही जाणार आहेस. पहिली गोष्ट, असा माणूस वर जात नसतो. तू इतके गुन्हे केलेले आहेत की आणि त्याला ही जागा द्यायचा कुठलाही अधिकार नाही. हे 2001 सालापासून चॅरिटी कमिशनर, जॉईंट चॅरिटी कमिशनर, जिल्हा न्यायालय आणि हायकोर्ट अशा 6 ऑर्डर आहेत 2001 सालापासून की कुमार करंजगेंनी या जागेचे कुठलेही व्यवहार करायचे नाहीत. एवढा असताना हा माणूस म्हणतो की मी जागा देतो, दान करतो, पत्रकारांना देतो, ह्याला देणार आहे, ते करणार आहे. हे दादांचं खोटं आहे. आणि अशा पद्धतीने त्याने आतापर्यंत जी सुरुवातच त्याने अशी केली की ह्याचं ट्रस्टचं नाव असं ठेवलं की जुने मिल बेकार कामगार वारसदार जनहित संघर्ष समिती. ह्याच्यामध्ये तिथल्या कामगारांचा काडी मात्र संबंध नाही, हे जर किंवा त्यांच्या वारसदारांचा सुद्धा संबंध नाही. हे नाव त्यांनी का ठेवलं? त्यांच्या जे काही मानसिकता किंवा त्यांचं जे मॅनपॉवर आहे ते वापरण्यासाठी गेले 35 वर्ष त्यांनी वापर केला आणि सांगितलं की जुनी मिलची जागा, कोर्टात सुद्धा त्यांनी सांगितलं की ही जागा मी तिथल्या कामगार आणि त्यांच्या वारसदारांना मी घरं बांधायला घेणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी कोर्टाची सुद्धा फसवणूक करून कोर्टावरचं व्याज माफ करून घेतलं जागेवरचं, त्याच्यावरचा टॅक्स भरला नाही. तिथून सुरुवात आहे त्याची फसवणुकीची. सगळ्यात पहिली फसवणूक तर त्यांनी कोर्टाला केली आणि ते के बाम म्हणून जे त्या काळी हे होते न्यायाधीश, त्यांच्याकडनं हे सगळं माफ करून घेऊन सेल सर्टिफिकेट मे बी इश्यूड टू उमा कोऑपरेटिव्ह सोसायटी असं सांगितलं. ते उमा कोऑपरेटिव्ह संस्था, त्याच्यामध्ये पार्टी सुद्धा नव्हती. पैसे आम्ही भरलेले, हे सगळं इथं दाखवलेलं आहे. आणि